Yes. Done with your presenting, all of you? Okay, so two students are from fifth standard and three from sixth. Okay. Okay. So for sixth standard साठी आपण आपला लेसन आहे तो कंटिन्यू करणार आहोत. अँड फॉर फिफ्थ स्टँडर्ड ऑल्सो. ओके, तुमचा लेसनचा एक हा दुसरा पॉइंट राहिलेला आहे फक्त. And then we will take your question answers. You will write them. Meanwhile, I will teach the sixth standard. Okay. तर पहिले आपण आता फिफ्थ स्टँडर्ड पासून सुरुवात करणार आहोत. सो अनिकेत आणि कर्णिका, प्लीज पे अटेन्शन ओव्हर हिअर. Yes, I'm sharing the screen. Please let me know, is it visible or not? Yes. Okay. So तुम्हाला माहितीच आहे, आपण लास्ट लेक्चरला अ इयर, देन वी सॉ लीप इयर. लीप इयर कशाला म्हणतात ते पाहिलं आपण. ओके. देन वी हॅव सॉ फेजेस ऑफ मून, चंद्राच्या कला. ओके. द फुल मून अँड द न्यू मून. पौर्णिमा किंवा अमावस्येला चंद्र कसा असतो ते आपण पाहिलं. आज आपण पाहणार आहोत द लुनार मंथ अँड डेज, ज्याला मराठीमध्ये तिथी सुद्धा म्हटलं जातं. ओके. तर कर्णिका, तुझं हे सायन्स इंग्लिश मधून आहे की मराठी मधून, प्लीज लेट मी नो. येस कर्णिका, मराठी. अँड फक्त मॅथ्स इंग्लिश मधून आहे का तुझं? हाउ इज इट पॉसिबल? यू आर फ्रॉम सेमी इंग्लिश राईट? सेमी इंग्लिशला आहे ना तू? और मराठी मीडियम? सेमी. ओके, मग सेमीला असल्यावर तर सायन्स पण मराठीतून इंग्लिश मधूनच असतं. ओके, लेट इट बी. सी, द लुनार मंथ अँड डेज, ज्याला तिथी असं म्हणतात. ओके. यू नो दॅट इट टेक्स 14 or 15 days फ्रॉम न्यू मून टू फुल मून. आता तुम्हाला माहितीच आहे, अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंतचा पिरियड कॅरी होण्यासाठी, पूर्ण काळ संपण्यासाठी 14 ते 15 दिवस लागतात. राईट. दिस इज द फोर्थ नाईट ऑफ द वॅक्सिंग मून. म्हणजेच याला काय म्हणतात? फोर्थ नाईट ऑफ द वॅक्सिंग मून. म्हणजे बघा, इथे बघा, तुम्ही पाहू शकता चंद्राच्या कलेचा आकार बदलत चाललेला आहे. ओके. आफ्टर द फुल मून द मून अपियर स्मॉलर अँड स्मॉलर. वॅक्सिंग ऑन ऑफ मून म्हणजे काय बघा. आफ्टर द फुल मून द मून अपियर स्मॉलर अँड स्मॉलर अँड आफ्टर 14 to 15 days इट इज न्यू मून अगेन. येस, बघा, यू कॅन सी आफ्टर द फुल मून, पूर्ण पौर्णिमेनंतर काय होतं? द मून अपियर स्मॉलर अँड स्मॉलर. बघा, ही आहे तुमची पौर्णिमा, बरोबर. सगळ्यात मोठा चंद्र म्हणजे पौर्णिमा, बरोबर. पौर्णिमेनंतर काय होतं बघा, चंद्राच्या कला छोट्या छोट्या होत चालल्यात, चंद्र लहान लहान होत चालला. येस. ओके. आणि नंतर अँड आफ्टर 14 to 15 days इट इज न्यू मून अगेन. मग नंतर परत 14 ते 15 दिवसांनी न्यू मून होतं. ओके. म्हणजेच पौर्णिमा आणि अमावस्या ही प्रत्येक 15 दिवसांनी येत असते. येस. नाउ दिस पिरियड इज द फोर्थ नाईट ऑफ द वॅनिंग मून. मग यालाच 15 दिवसांचा पिरियड असं म्हणतात. Thus the period from one new moon to the next is of 28 to 30 days. म्हणजे एक न्यू मून, ओके, एक न्यू मून ते नेक्स्ट म्हणजे एक अमावस्या ती दुसरी अमावस्या आणि एक पौर्णिमा ती दुसरी पौर्णिमा येण्यासाठी किती कालावधी लागतो? 28 ते 30 दिवसांचा कालावधी हा लागत असतो. ओके. एका पौर्णिमेपासून दुसऱ्या पौर्णिमेपर्यंत किंवा एका अमावस्येपासून दुसऱ्या अमावस्यापर्यंत जाण्यासाठी किती वेळ लागतो? 28 ते 30 दिवसांचा वेळ लागत असतो. ओके.
इट इज कॉल्ड द लुनार मंथ. यालाच लुनार मंथ किंवा तिथी असं म्हणतात. एव्हरी डे ऑफ द ओके एव्हरी डे ऑफ द लुनार मंथ इज कॉल्ड तिथी. मग प्रत्येक या लुनार मंथच्या प्रत्येक दिवसाला काय म्हटलं जातं? तिथी. ओके, काय सांगितलं आहे तुम्हाला इथे? येस, इथे बघा, इथे समजावलंय बघा. द न्यू मून, पहिल्यांदा न्यू मून. न्यू मून झाल्यावर 15 दिवसांनी काय होतं? फुल मून. ओके, न्यू मून म्हणजे अमावस्या. त्याच्यानंतर 15 दिवसांनी काय येते? पौर्णिमा. येस, त्याला वॅक्सिंग मून म्हणजे शुक्ल पक्ष असं म्हणतात. ओके, नंतर बघा द फुल मून. फुल मून नंतर 15 दिवसांनी परत न्यू मून म्हणजे पौर्णिमेनंतर 15 दिवसांनी परत अमावस्या येते, त्याला वॅनिंग मून म्हणजे कृष्ण पक्ष असे म्हणतात. ओके, मराठीमध्ये वॅक्सिंग मूनला आपण शुक्ल पक्ष म्हणतो, तर वॅनिंग मूनला कृष्ण पक्ष म्हणतो. द फोर्टनाईट ऑफ द वॅक्सिंग मून म्हणजे शुक्ल पक्षाचे 15 दिवस आणि द फोर्टनाईट ऑफ द वॅनिंग मून कृष्ण पक्षाचे 15 दिवस हे मिळून एक लुनार मंथ तयार होत असतं. आणि या लुनार मंथच्या प्रत्येक दिवसाला काय म्हणायचं आहे आपण? तिथी. ओके, सो व्हॉट इज रोटेशन? The rotation of the earth gives rise to day and night. ओके, आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे? रोटेशन ऑफ द अर्थ. अर्थच्या रोटेशनमुळेच, अर्थच्या परिभ्रमणामुळेच दिवस आणि रात्र होत असतात. परिवलनामुळे सॉरी. द रिव्होल्यूशन ऑफ द अर्थ अँड द inclination of its axis give rise to cycle of season. बघा, आणि पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे आणि तिचा जो ऍक्सिस आहे, ओके, तिचं जे विषुववृत्त आहे ते कललेलं आहे एका बाजूला. अक्ष, तिचा अक्ष आहे तो एका बाजूला कललेला आहे, त्यामुळेच दिवस रात्र होऊन सायकल ऑफ सीझन म्हणजे ऋतुचक्र फिरत असतं. ओके, ऋतुचक्र आपण शिकलेलो आहोत लास्ट लेक्चरला, जर तुम्हाला आठवत असेल तर. येस, वेगवेगळे ऋतू असतात ते शिकलेलो आहोत आपण. ओके, येस, अंडरस्टूड. बघा, एकदा परत सांगते मी तुम्हाला आपण आता घेतलेला टॉपिक. बघा, द लुनार मंथ अँड द डेज म्हणजेच लुनार मंथला चांद्रमास मराठीमध्ये आणि तिथी, त्यातल्या दिवसांना, चांद्रमासातल्या दिवसांना तिथी असं म्हटलं जातं. ओके, यू नो दॅट इट टेक्स 14 or 15 days फ्रॉम न्यू मून टू फुल मून. तुम्हाला माहितीच आहे, आपण अगोदरच शिकलेलो आहोत की अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंतला चंद्रांच्या आपण 14 ते 15 दिवस लागतात. बरोबर, अमावस्येपासून पौर्णिमेच्या स्थितीत जेव्हा चंद्र येतो किंवा पौर्णिमेच्या स्थितीपासून अमावस्येच्या स्थितीत जेव्हा चंद्र येतो तेव्हा त्याला किती दिवस लागतात? 14 ते 15 दिवस लागतात. आणि त्या 14 ते 15 दिवसांनाच काय म्हटलं जातं? वॅक्सिंग मून म्हणजे शुक्ल पक्ष असं म्हटलं जातं. ओके, नंतर आपण काय पाहिलं? आफ्टर द फुल मून. ओके, बघा, पौर्णिमेनंतर काय होतं? द मून अपिअर्स स्मॉलर अँड स्मॉलर अँड आफ्टर 14 to 15 days इट इज अ न्यू मून अगेन. पौर्णिमेनंतर 14-15 दिवसांनी अमावस्या येते. बरोबर, मग त्याच पौर्णिमेनंतर चंद्र हळूहळू छोटा 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 होत जातो आणि थोड्या दिवसांनी काय 15व्या दिवशी तो दिसत नाही, ती दिवस म्हणजे अमावस्या. बरोबर, दिस पिरियड इज द फोर्टनाईट ऑफ द वॅनिंग मून. मग या 15 दिवसांना, या पंधरवड्याला कृष्ण पक्ष असं म्हणतात. वॅनिंग मून कृष्ण पक्ष, वॅक्सिंग मून शुक्ल पक्ष, लुनार मंथ चांद्रमास, डेज तिथी. ओके, क्लिअर? Thus the period from one moon to the next is of 28 to 30 days. म्हणूनच एका पौर्णिमेपासून पुढच्या पौर्णिमेपर्यंत किंवा एका अमावस्येपासून पुढच्या अमावस्येपर्यंतचा काळ हा 28 ते 30 दिवसांचा असतो. एक अमावस्या येऊन पुढची अमावस्या येण्यासाठी 28 ते 30 दिवस लागतात. इट इज कॉल्ड द लुनार मंथ. याला चांद्रमास असे म्हणतात. एव्हरी डे ऑफ द लुनार मंथ इज कॉल्ड तिथी. आणि त्याच चांद्रमासातील प्रत्येक दिवसाला आपण तिथी असं संबोधतो. ओके, द रोटेशन ऑफ द अर्थ गिव्स राइज टू डे अँड नाईट. The revolution of the earth and the inclination of its axis give rise to the cycle of season. पृथ्वीचं जे परिवलन होतं त्याच्यामुळे दिवस आणि रात्र होत असते
आणि पृथ्वीचा अक्ष हा कललेला आहे. इन्क्लाइन म्हणजे कललेला आहे आणि पृथ्वी परिभ्रमण सुद्धा करते. यामुळेच आपले पृथ्वीवरचे ऋतू बदलत असतात. ओके, अंडरस्टूड? येस. फिफ्थ स्टँडर्ड, हॅव यू अंडरस्टूड दिस टॉपिक? येस, प्लीज लेट मी नो. अनिकेत, understood? Yes, Aniket, please let me know, do you understood this topic? Okay. So, आता आपण काही क्वेश्चन आन्सर्स घेणार आहोत याच्यावर बेस्ड. ओके, वी विल टेक सम क्वेश्चन आन्सर्स. ज्याला आन्सर क्वेश्चनचा आन्सर येते त्याने मला चॅट बॉक्स मध्ये नाव लिहून सांगायचं आहे. हे समजलंय का तुम्हाला? बघा या ब्रॅकेट मध्ये काय दिलंय ते समजलंय का? बघा, द न्यू मून म्हणजे अमावस्या, त्याच्यानंतरच्या 15 दिवसांनी काय येतं? फुल मून म्हणजे पौर्णिमा. ओके, द वॅक्सिंग मून म्हणजे शुक्ल पक्ष. येस, त्या 15 दिवसांनाच वॅक्सिंग मून म्हणजे शुक्ल पक्ष म्हणतो आपण. द फुल मून म्हणजे पौर्णिमा, पौर्णिमेच्या 15 दिवसांनी परत न्यू मून म्हणजे अमावस्या आणि त्या 15 दिवसांच्या पिरियडला आपण म्हणायचं आहे वॅनिंग मून म्हणजे कृष्ण पक्ष. बघा, अमावस्या अमावस्या आणि पौर्णिमा याच्यामधले 15 दिवस म्हणजे शुक्ल पक्ष, वॅक्सिंग मून. ओके, आणि पौर्णिमा आणि अमावस्या याच्यामधले 15 दिवस म्हणजे वॅनिंग मून, कृष्ण पक्ष. येस, अंडरस्टूड? आणि हे दोन्ही मिळून वॅक्सिंग मून आणि वॅनिंग मून म्हणजे कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्ष, सॉरी, शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष मिळून तुमचा एक लुनार मंथ तयार होतो, ज्याला चांद्रमास असे म्हणतात. येस, ही कॉन्सेप्ट सुद्धा समजली आहे का? ओके, सो now you will answer my question. Your first question is, okay, here they have given fill in the blanks. Okay, the motion of the earth around itself is called, पृथ्वीच्या स्वतःभोवतीच्या फिरण्याला काय म्हणतात? The motion of the earth around itself. Yes, Karnika? परिवलन. ओके, परिवलन. काय म्हणणार त्याला आपण इंग्लिश मध्ये, अनिकेत? ओके, येस अनिकेत, कॅन यू आन्सर? Okay, your second question is, the motion of the earth around sun, पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या फिरण्याला काय म्हणतात? कर्णिका? परिभ्रमण. Yes, and what we will call it? Okay, revolution. परिभ्रमण म्हणजेच revolution. The rotation of the earth give rise to, पृथ्वीच्या फिरण्यामुळे काय होतं? The rotation of the earth give rise to, पृथ्वीच्या परिवलनामुळे डॅश डॅश व डॅश डॅश होते. काय होतं? पृथ्वी फिरत असते, त्याच्यामुळे काय होतं? येस कर्णिका? दिवस आणि रात्र. व्हेरी गुड. येस, एनीवन फ्रॉम इंग्लिश मीडियम? काय म्हणणार? डे अँड नाईट. ओके, now what is mean by each of the following? What is full moon? ओके, फुल मून म्हणजे काय? पौर्णिमा म्हणजे काय? What is full moon? Who will answer this question? Okay, Aniket? The full moon. The full moon has no light of its own. We can see the moon because of the sun's light that falls. Okay, anyone else? Anyone else? What is full moon?
पौर्णिमा म्हणजे काय? Yes, what is full moon? Yes, Pramita. The full moon is the lunar phase when we see the interior side of the moon, that being the earth. It is called the full moon night. The this this occasion when the earth is located between the sun and the moon. From the new moon to full moon, the illuminated illuminated part of the moon grows bigger and bigger. It take it taken 14 on 15 or 15 days from new moon to full moon. This is the fortnight of the waxing moon. Okay. So what is new moon? New moon. अमावस्या म्हणजे काय? येस, कर्णिका. अमावस्या म्हणजे काय? येस, प्रमिता. What is no moon? Sorry, The new moon. the new moon is the faint worn phase. On a new moonlight, we cannot see any of the side of the moon. From the full moon to the new moon, the illuminated part of the moon seen from the earth becomes smaller and smaller. At taken 14 to 15 days from full moon each new moon. The period between one new moon to the next in of 28 to 30 days. This period is 14 to 50 days in the fortnight of the waning moon. Okay. Now what is lunar month? चांद्रमास म्हणजे काय? What is lunar month? Yes, what is lunar month? चांद्रमास म्हणजे काय? Yes, fifth standard. सांगा मला क्वेश्चनचा आन्सर. Sahil is there. Karnika. What happened? Why you are not answering? Yes, Karnika. चांद्रमास म्हणजे काय? एका अमावास्येपासून पुढच्या अमावास्येचा काळ सुमारे 28 ते 30 दिवसांचा असतो. या काळाला चांद्रमास म्हणतात. Good. Aniket, tell me in English. Yes, ma'am. 4 or 15 days for new moon to full moon. No. See, read from the period from इथून वाच. The period from The the teacher the warning नाही तिथून नाही. इथे द पिरियड फ्रॉम आहे ना. नेक्स्ट बघ. त्याच लाईन वर पुढे ये. शेवटची 3 अक्षर तिथून वाचायला सुरुवात कर. the lunar month. Every day of the lunar month is called a thinking. No, the period from one moon to the next is of 28 to 30 days. It is called the lunar month. Okay. So what is तिथी? What is तिथी? तिथी म्हणजे काय? Yes, what is तिथी? I want the answer from 5th standard student. Okay, Karnika. चंद्रमासातील प्रत्येक
दिवसाला तिथी म्हणतात. Okay, good. Every day in lunar month is called as तिथी. ओके, चला फिफ्थ स्टँडर्ड तुम्ही फिल इन द ब्लँक्स आणि म्हणजे क्वेश्चन नंबर 3 आणि क्वेश्चन नंबर 4 लिहून काढा. चला, फिलिंग द ब्लँक्स अँड व्हॉट इज मीन बाय. रिकाम्या जागी योग्य शब्द भरा आणि कशाला काय म्हणतात. येस, हे प्रश्न लिहून काढायचे आहेत तुमच्या नोटबुक मध्ये. समजलंय का? फिफ्थ स्टँडर्ड कर्णिका, अनिकेत, हॅव यू अंडरस्टूड? Okay, start writing. Now, sixth standard student, आपण काय पाहतोय? सजीवांचे वेगवेगळे कॅरेक्टरिस्टिक्स, गुणधर्म. त्यामध्ये आपण काय पाहिलेलं आहे? फर्स्ट, ग्रोथ, वाढ कशा प्रकारे होते ते पाहिलेलं आहे. देन वी हॅव सॉ फूड इज नेसेसरी फॉर ग्रोथ. सजीवांची वाढ होण्यासाठी अन्नाची गरज असते. ओके, आणि त्यानंतर आपण पाहिलंय रेस्पायरेशन, राईट. श्वसन कशा प्रकारे सजीव करतात ते आपण पाहिलं होतं, राईट. अँड देन वी हॅव ऑल्सो सॉ एक्सक्रिशन. एक्सक्रिशन साठी हा एक एक्सपेरिमेंट केलेला. झाडाच्या पानाला एक प्लास्टिकची पिशवी बांधलेली आणि त्यात पाणी थोड्या दिवसांनी जमा होतं, थोड्या वेळाने जमा होतं, हे आपण पाहिलं होतं. ओके, येस, इथपर्यंत झालेलं आहे. एक्सक्रिशन इज ऑल्सो कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग. ओके, सिक्स स्टँडर्ड, आर यू रिकॉलिंग? प्रमिता, अंतरा, आठवतंय का? ओके, येस. नाव वी विल स्टार्ट फ्रॉम द नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक. आता याच्या पुढचा गुणधर्म सजीवांचा कोणता आहे ते आपण पाहणार आहोत. ओके, हॅव यू एक्सपिरियन्स दिस? व्हॉट हॅपन इमिजिएटली आफ्टर द फॉलोइंग ऍक्शन. आता मला सांगा, या आता खाली काही कृती दिल्या आहेत, त्या पटकन जर तुमच्या सोबत झाल्या तर तुम्ही कसा रिस्पॉन्स देता, त्याला काय होतं ते सांगायचं आहे. ओके, बघा. लाईट फ्लॅश सडनली इंटू युअर आईज. अचानक एक भरपूर मोठा प्रकाश तुमच्या डोळ्यांवर पडला तर काय होतं सांगा? सांगा मला. एकदम जास्त प्रकाश तुमच्या डोळ्यांवर पडला तर काय होतं? ओके, अनुज. येस टीचर. काय होतं सांग मला? अचानक जास्त लाईट डोळ्यावर पडली तर काय डोळे होतं? पेन करायला लागतात. सॉरी, डोळे दुखायला लागतात. आपण डोळे पटकन बंद करून घेतो. बंद ओके, कर. हा, ओके, ओके. माइक ऑफ करायचा आहे. येस, तर बघा, अचानक आपल्या डोळ्यावर जास्त प्रकाश पडला तर आपण त्या प्रकाशापासून वाचण्यासाठी पहिल्यांदा डोळे बंद करून घेतो, बरोबर. आता नेक्स्ट बघूया. सडनली यू फेल्ट अ पिन प्रिक. बघा, अचानक हाताला टाचणी टोचली किंवा कोणीतरी आपल्या चिमटा काढला तर काय करता तुम्ही? काय होतं? येस, एनीवन विल टेल मी दिस? कोण सांगणार? येस, अंतरा. यस टीचर. सांग. टीचर, प्रश्नच नाही कळला. अचानक जर आपल्या हाताला कोणी चिमटा काढला किंवा टाचणी टोचली तर आपण काय करतो? ओके, माइक ऑफ कर. प्रमिता, विल यू टेल दिस? सी, आपण एकतर ओरडतो किंवा आपला हात वगैरे पटकन मागे काढून घेतो, राईट. बघा,
लाजाळूच्या पानांना हात लावला. तुम्ही कधी हे बघितलंय का लाजाळू, द लिव्स ऑफ मिमोसा प्लांट? मिमोसा प्लांट, लाजाळूचं झाड बघितलंय का तुम्ही कधी? सांगा मला, लाजाळूची पानं कशी असतात? त्यांना आपण हात लावला ना किती पटकन त्यांची पानं मिटून घेतात. ओके, लाजाळूच्या पानांना हात लावला काय होतं? त्यांची पानं मिटली जातात. ऍट सनसेट lamps on the street or courtyard are lit and insects gather around the lamp. दिवस मावळल्यावर अंगणातील अथवा रस्त्यावरील विजेचे दिवे लागले व भोवती कीटक जमा झाले तर काय होतं? सांगा, काय होणार सांगा? दिवस संध्याकाळ झाली. ओके, आणि अंगणात आपण दिवा लावला किंवा रस्त्यावरचे दिवे लागले तर तिथे भरपूर कीटक जमा होतात. मग काय होईल त्यांना? त्या कीटकांना काय होणार? नो वन? ओके, तर आता याचा आन्सर आपण समजून घेणार आहोत. बघा, रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युलाय अँड मुवमेंट. बघा, रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युलाय अँड मुवमेंट म्हणजे काय? एखाद्या गोष्टीला आपण कसा रिस्पॉन्स देतो. चिमटा काढला, तुम्ही हात मागे घेतला किंवा ओरडलात, बरोबर? नंतर तवा गरम लागला, तुम्ही पटकन हात मागे काढून घेतलात. लाजाळूच्या पानाला हात लावला, त्याने स्वतःला मिटून घेतलं. या सगळ्यांना काय म्हणायचं माहितीये? रिस्पॉन्सिव्हनेस म्हणजे चेतना क्षमता. रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युलाय, एखाद्या गोष्टीला आपण रिस्पॉन्स देणे, याला चेतना क्षमता म्हणतात. आणि मुवमेंट म्हणजे हालचाल. ओके, लिव्हिंग थिंग्स ऍक्ट इन व्हेरियस वेज when responding to a stimulus. एखाद्या स्टिम्युलायला, एखाद्या चेतनेला प्रतिसाद देताना आपण जे सजीव आहोत, लिव्हिंग थिंग्स आहोत, ते वेगवेगळ्या प्रकारे रिॲक्ट करतात, ते वेगवेगळ्या क्रिया करत असतात. ओके, इफ यू सडनली एंटर अ काऊ शेड, द काउज अँड बफेलो स्टँड अप, begin to move, one or two may even start moving. These are all movements. बघा, अचानक जर तुम्ही गाई किंवा म्हशीच्या गोठ्यात गेलात ना तर ते उभे राहतात, इकडे तिकडे फिरायला लागतात आणि गाई किंवा म्हैस ओरडायला सुद्धा चालू करते. या सगळ्या त्यांच्या हालचाली आहेत. ओके, क्रीपर प्लांटेड इन द poultry yard leans towards a support. तुम्ही पाहिलं असेल, अंगणात लावलेली वेल सुद्धा आधाराच्या दिशेने जात असते. जिथे तिला आधार मिळेल तिथे ती वर चढते किंवा खाली जाते. ओके, अ पॉटेड प्लांट प्लेस्ड इन अ विंडो ग्रोज टुवर्ड्स सनलाइट. खिडकीत जर आपण एखादं कुंडीत झाड लावलं तर ते सुद्धा सूर्यप्रकाशाकडेच वळलेलं आपल्याला दिसतं. लिव्हिंग थिंग्स मूव्ह ऑफ देअर ओन अकॉर्ड. मग सजीवांमध्ये हालचाल ही त्यांनी स्वतः ठरवल्याप्रमाणे त्यांच्या स्वतःच्या प्रेरणेने, स्वयंप्रेरणेने होत असते. ओके, the movement or the change taking place in a living thing at such a time is their response to a stimulus. मग एखादी घडलेली घटना, ओके, आणि एखादी घटना, एखादी हालचाल ही त्या चेतनेला दिलेली आपला रिस्पॉन्स किंवा त्या चेतनेला दिलेला आपला प्रतिसाद असतो. जसं चेतना आहे गरम तवा, आपण आपला हात मागे घेतला, हा आपला त्या गरम तव्याबाबतच्या चेतनेला आपला दिला गेलेला प्रतिसाद होता. ओके, an event that occurs in our surrounding is a stimulus. कोणतीही गोष्ट जी आपल्या परिसरात, आजूबाजूच्या परिसरात होत असते तिला स्टिम्युलस म्हणजे चेतना असं म्हणतात. The ability of living things to respond to a stimulus is called their responsiveness to stimuli. आणि मग त्याच गोष्टीला, त्या स्टिम्युलसला आपण कोणत्या तरी क्रियेने रिस्पॉन्ड करतो, प्रतिसाद देतो, त्यालाच रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युलाई म्हणजे चेतना क्षमता असं म्हणतात. म्हणूनच रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युलाई इज अ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग. म्हणूनच चेतना क्षमता हे सुद्धा सजीवांचे एक लक्षण आहे. जसं ग्रोथ, वाढ, ओके, रेस्पायरेशन, श्वसन, एक्सक्रीशन, उत्सर्जन ही सजीवांची लक्षणे आहेत. त्याचप्रमाणे रिस्पॉन्स टू स्टिम्युलाई म्हणजे चेतना क्षमता हे सुद्धा सजीवांचं एक लक्षण आहे, कॅरेक्टर आहे. येस, अंडरस्टूड?
Understood this topic, everyone? Yes, Anuj has understood. What about others? What happened, Pramita? Yes, Pramita, you can ask whatever doubt you have. अनिकेत, फिलिंग द ब्लँक्स नंतर पुढचा क्वेश्चन होता वन वर्ड वाला, सॉरी वन सेंटेन्स वाला, तो पण लिहायचा आहे. व्हॉट इज मीन बाय इच ऑफ द फॉलोइंग? फुल मून म्हणजे काय, न्यू मून, लुनार मंथ आणि तिथी म्हणजे काय ते सुद्धा लिहायचं आहे. ओके ओके प्रमिता, यू कॅन पुट ऑन माइक अँड आस्क मी डाउट, whatever doubt you have. Yes, Pramita. तर ते शिकवलं तेच. पूर्ण हे टॉपिक समजला नाही. Yes? Second paragraph. Okay, that's what I'm asking. Let me know whatever you have not understood. See, I will explain again. Yes? Responsiveness to stimuli and movement म्हणजे चेतना, क्षमता आणि हालचाल. रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युलाय, याचा बेस्ट एक्झाम्पल म्हणजे गरम तव्याला जेव्हा आपण हात लावतो ते काय आहे, आपली रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युलाय. गरम गरम तव्याला हात लावता लावता आपण तो मागे घेतो, ती आपली मुवमेंट झाली. ओके, आणि स्टिम्युलाय म्हणजे आपल्या आजूबाजूला, आपल्या परिसरात आपल्यासोबत घडणाऱ्या घटना, म्हणजे गरम तवा, बरोबर, जो आपल्या हाताला लागण्यासाठी आला, तो तवा आला नाही पण आपण त्याच्याजवळ गेलो. येस, आपल्या डोळ्यावर अचानक लाईट पडली, हे सगळे काय आहेत, आपल्या परिसरात होणाऱ्या वेगवेगळ्या घटना आहेत, ज्याला स्टिम्युलाय असं म्हटलं जातं. आणि रिस्पॉन्सिव्हनेस म्हणजे आपण त्या घटनेला प्रतिसाद देतोय, काहीतरी रिस्पॉन्स देतोय. मी तुम्हाला डाऊट विचारते आणि तुम्ही मला रिस्पॉन्स देताय, म्हणजेच दॅट इज रिस्पॉन्सिव्हनेस, प्रतिसाद. ओके, बघा आता मी तुम्हाला सांगितलं आज आज अभ्यास करा, हा लेसन कम्प्लीट करा, तर तुम्ही तो नाही करणार. पण मी जर सांगितलं उद्या तुमची या लेसनवर टेस्ट होणार आहे आणि तुम्हाला आज हा लेसन करायचा आहे, तर टेस्ट होणार आहे बोलल्यावर तुम्ही तो अभ्यास करणारच, बरोबर. मग टेस्ट होणार आहे ही तुम्हाला दिलेली मी काय आहे, स्टिम्युलाय, आणि तुम्ही तो अभ्यास करणार ती तुम्ही दिलेली मला रिस्पॉन्सिव्हनेस आहे. येस, अंडरस्टूड? हे एक्झाम्पल समजलंय का सांगा मला? येस और नो? हे एक्झाम्पल समजलंय? ओके, नाव बघा आता आपण टॉपिक कडे वळूया. लिव्हिंग थिंग्स ऍक्ट इन व्हेरियस वेज when responding to stimulus. If you suddenly enter a cowshed, the cows and buffaloes stand up, begin to move, one or two may even start moving. These are all movements. बघा, म्हणजेच जे स्टिम्युलाय आहे, आपण लिव्हिंग थिंग्स आहोत, आपण सजीव आहोत, त्यामुळे आपण कोणत्याही स्टिम्युलायला रिस्पॉन्स करताना वेगवेगळ्या प्रकारे आपल्या क्रिया करत असतो. गरम तव्याला हात लावताना आपण तो मागे घेतो, डोळ्यावर प्रकाश पडला की आपण पटकन ते झाकून घेतो, म्हणजे वेगवेगळ्या क्रिया झाल्या की नाही. इफ यू सडनली एंटर अ काउशेड, तुम्ही जर एखाद्या गोठ्यात, गाईच्या किंवा म्हशीच्या गोठ्यात गेला तर तुम्हाला असं आढळून येईल की त्या पटकन उभ्या राहतात, इकडून तिकडे फिरायला लागतात, काही काही गाई किंवा म्हशी तर हमरायला सुद्धा सुरुवात करतात. या सगळ्या काय आहेत, हालचाली आहेत. त्या ते का करत आहेत, कारण त्या आपण गेलेली आपण त्यामध्ये गेलोय हे आपण काय आहोत, त्यांच्यासाठी एक स्टिम्युलाय आहोत आणि ते आपल्याला हालचाल करून रिस्पॉन्स दाखवतात. डन. नाउ द सेकंड पॅराग्राफ. अ क्रीपर प्लांटेड इन द पोल्ट्री यार्ड लीन्स टुवर्ड्स अ सपोर्ट. तुम्ही पाहिलंच असेल, जर अंगणात किंवा तुमच्या बागेत जर एखादी वेल लावली तुम्ही, तर ती आधाराच्या दिशेने झुकते. वेल कधीच नुसती वाढत नाही, लक्षात ठेवा नेहमी. तिला जर आधार दिला आपण तरच ती वाढते. आणि ज्या ठिकाणी तुम्ही एखादी आता सरळ जर काठी लावली तर ती सरळ वरती जाणार, जर तुम्ही काठी खालच्या दिशेने लावली तर ती खालती वाढणार. तुम्ही वेलीचं नेहमी निरीक्षण करा. Now, a potted plant placed in a window grows towards the sunlight. बघा इथे सुद्धा दाखवलंय, जेव्हा तुम्ही कुंडीमध्ये खिडकीत झाड लावता, ओके, कुंडीमध्ये तुम्ही छोटंसं गुलाबाचं झाड लावलंय आणि ते तुम्ही खिडकीत ठेवलंय, तर तुम्ही काय पाहाल की जर तुम्ही
तुमच्या एका ठिकाणी झाडाचं तोंड करून ठेवलं तर तुम्ही पाहू शकता की जिथून सनलाईट येते ना, जिथून सूर्यप्रकाश येतो तिथं झाड आपोआप आपलं तोंड वळवतं. ओके, इट मीन्स दॅट प्लांट्स टू शो मुवमेंट, म्हणजे याचाच अर्थ काय होतो की वनस्पती सुद्धा हालचाल करत असतात. ओके, लिव्हिंग थिंग्स मूव्ह ऑफ देअर ओन अकॉर्ड. मग सजीवांमध्ये हालचाल ही ओन अकॉर्ड म्हणजे स्वतःच्या प्रेरणेने, ते जशी हालचाल करू पाहतात, त्यांना जशी हालचाल करायची आहे तशीच होते, स्वयंप्रेरणेने त्यांची हालचाल होत असते. The movement or the change taking place in a living thing at such a time is their response to a stimuli. म्हणजे आपल्या सभोवताली घडलेली कोणतीही घटना म्हणजे चेतना, बरोबर, आणि आपण त्याला दिलेला प्रतिसाद म्हणजेच रिस्पॉन्सिव्हनेस. ओके, an event that occurs in our surrounding is a stimulus. आपल्या आजूबाजूला घडलेली कोणतीही घटना जिला आपण रिस्पॉन्स करतो, प्रतिसाद देतो, ती घटना म्हणजे स्टिम्युलस. The ability of living things to respond to a stimulus is called their responsiveness to stimuli. मग सजीव काय करतात, त्या स्टिम्युलायला रिस्पॉन्स करतात, त्यालाच त्यांची रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युलाय म्हणजे चेतना क्षमता असं म्हणतात. म्हणून responsiveness to stimuli is a characteristics of living thing. चेतना क्षमता सुद्धा वाढ, उत्सर्जन किंवा श्वसन याप्रमाणे चेतना क्षमता सुद्धा सजीवांचं एक लक्षण आहे. Like excretion, respiration and growth, responsiveness to stimuli is also characteristics of living thing. Yes, understood now? Please let me know, have you understood now? Yes, everyone, please let me know. Pramita, have you cleared your doubt now? Okay, thank you. So we will move to the next one. Okay, now here is the next characteristic of living thing. सजीवांचं एक नवीन काही दुसरं लक्षण जे आपण पाहतोय that is reproduction. Reproduction म्हणजे प्रजनन किंवा पुनरुत्पादन. ओके, बघा इथे तुम्हाला चित्र दिसतात. अ बर्ड अँड इट्स एग, ब्रायोफायलम एक वनस्पती आहे. अ मेअर अँड हर फोल, घोडी आणि तिचं बाळ. रोज कटिंग, गुलाबाचे कलम. या गोष्टींमुळे आपल्याला काय समजतंय, अ बर्ड अँड इट्स एग, पक्षी आणि अंडी, म्हणजे अंड्यातून परत नवीन पक्षी निर्माण होणार, बरोबर. ब्रायोफायलम म्हणजे पानफुटी नावाची वनस्पती असते बघा, तिच्या पानाच्या सरफेसवर वरती नवीन छोटी छोटी पानं उगवतात, म्हणजे परत तिच्यावर वनस्पती उगवणार. ओके, या घोडीने तिच्या बाळाला जन्म दिलेला आहे. गुलाबाची फांदी लावून आपण परत नवीन झाड उगवायला जाणार आहोत. म्हणजेच या गोष्टींवरून आपल्याला, या पिक्चर्स वरून आपल्याला काय कळतं की सजीव काय करतात, स्वतःसारख्या दुसऱ्या जीवाला जन्म देतात किंवा निर्माण करतात. ओके, बघा रिप्रोडक्शन म्हणजेच प्रजनन किंवा पुनरुत्पादन. लिव्हिंग थिंग्स प्रोड्यूस अदर लिव्हिंग थिंग्स लाईक देमसेल्फ. सजीव हा स्वतःसारखाच दुसरा जीव निर्माण करू शकतो. ओके, लाईक देमसेल्फ. सम एनिमल्स गिव्ह बर्थ टू देअर यंग वन्स, सम ले एग्स. काही सजीव डायरेक्टली पिल्लांना जन्म देतात, तर काही सजीव अंडी घालतात आणि ती अंडी उगवून त्या अंड्यांमधून त्यांची पिल्ले बाहेर येतात. Their young ones hatch out of the eggs. Okay, त्यातून त्या अंड्यांमधूनच त्यांच्या पिल्लांचा जन्म होत असतो. New plants are produced from the seeds, stems or leaves of plant. वनस्पतींच्या बिया, खोड, पाने यापासून वनस्पतींची नवीन रोपे तयार होत असतात. The process by which a living thing generates a new living thing like itself is called reproduction or procreation. मग सजीव स्वतःसारखा दुसरा जीव निर्माण करतो. येस, a living thing generates a new living thing like itself. सजीव स्वतःसारखा दुसरा जीव निर्माण करतो. This process is called reproduction or procreation. या क्रियेलाच प्रजनन किंवा पुनरुत्पादन असं म्हणतात. So reproduction is a characteristic of living thing. म्हणून प्रजनन हे सुद्धा सजीवांचं एक लक्षण आहे. ओके, so what is reproduction? Living thing produce other living things like themselves. सजीव स्वतःसारखा दुसरा जीव निर्माण करू शकतो. Some animal give birth to their young ones. काही सजीव पिल्लांना जन्म देतात.
सम ॲनिमल्स सम ले एग्स, तर काही सजीव अंडी घालतात. वे यंग वन्स हॅच आउट ऑफ दी एग्स, आणि त्यातूनच त्यांच्या पिल्लांचा जन्म हा होत असतो. न्यू प्लांट्स आर प्रोड्यूस फ्रॉम सीड्स, स्टेम्स और लीव्स ऑफ प्लांट. आपण पाहू शकतो बघा, तुम्ही झाडांची एखाद्या ठिकाणी तुम्ही फिरायला गेलात, कोणाकडे रिलेटिव्ह कडे गेलात आणि तिथे तुम्हाला एखादं झाड आवडलं, तर तुम्ही बोलता मला याची एक फांदी देशील का? तुम्ही त्या फांदीचं काय करणार, घरी येऊन ती कुंडीत लावणार आणि आपल्याला त्यातून नवीन झाड सुद्धा उगवतं. म्हणजेच काय, न्यू प्लांट्स आर प्रोड्यूस फ्रॉम दी सीड्स, स्टेम्स और लीव्स ऑफ प्लांट. ओके, वनस्पतींच्या बिया, खोडे, पाने यापासून वनस्पतींची नवीन रोपे तयार होत असतात. The process by which a living thing generates a new living thing itself is called reproduction or procreation. Okay, सजीवांच्या स्वतःसारखं दुसरा सजीव निर्माण करण्याच्या क्रियेलाच प्रजनन किंवा पुनरुत्पादन असं म्हणतात. सो रिप्रोडक्शन इज अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग थिंग. म्हणून प्रजनन हे सजीवांचे एक लक्षण आहे. येस, अंडरस्टूड? Yes, sixth standard, have you understood this? Okay, so you will answer some of my questions now. Okay, now you will answer some of my questions. Okay, can you explain with one example what is responsiveness to stimuli? Yes, चेतना क्षमतेचं एखादं उदाहरण देऊन तुम्ही एक्सप्लेन करू शकता का? What is responsiveness to stimuli? Can you give me one example and explain the topic? Yes, तुम्ही यामध्ये बहुतेक एक्झाम्पल दिलेले आहेत, त्यामधला कोणता एखादा एक्झाम्पल घेऊन तुम्ही एक्सप्लेन करू शकता का? चेतना क्षमता म्हणजे काय? अंतरा, यू वॉन्ट टू आन्सर द क्वेश्चन, चेतना क्षमता म्हणजे काय, एक उदाहरण देऊन एक्सप्लेन करायचं आहे. येस, सांगायचं आहे का अंतरा? मॅम, पण तो ह्याच्यामधला आहे, काय झालं? स्वाध्यायामधला. स्वाध्याय मधला नाही, मी शिकवलं त्या पार्टवर मी क्वेश्चन विचारणार. ओके. येतंय का उत्तर? टीचर, प्रश्न काय? चेतना क्षमता म्हणजे काय, एक एक्झाम्पल किंवा उदाहरण देऊन सांगायचं आहे. ओके टीचर. चेतना प्रसिद्धात देताना सजीवांमध्ये विविध क्रिया होतात. तुम्ही गाई म्हशीच्या गोठ्यात अचानक प्रवेश केल्यावर त्याचे उभे राहणे, इकडून तिकडे फिरणे, एखाद्या गायीचे हरभरणे, या सर्व त्याच्या हालचाली आहेत. ओके, दिस इज वन एक्झाम्पल. ओके, माइक ऑफ करायचा आहे. नाउ प्रमिता, विल यू टेल मी, explain what is responsiveness to stimuli with one example. Living things act in various ways when responding at a stimuli. If you suddenly enter the cowshed, the cow and buffalo stand up, begin to move. One or two may even start mooing. These are all movements. The creeper planted in the courtyard leans No, I just want one example and you have to tell what is responsiveness to stimuli. एक एक्झाम्पल तुझं सांगून झालेलं आहे, आता रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युलाय म्हणजे काय ते सांगायचं आहे. द थर्ड पॅरेग्राफ. the movement or the change taking place in a living thing at such a time in their response to a stimuli. Stimulus. An event that occurs in our surroundings is a stimuli. The ability It's of stimulus. stimulus, the Okay. ability of living things to respond
to a stimulus is called their responsiveness to stimuli. ओके, माइक ऑफ करायचा आहे. यू कॅन टेक एनी वन एक्झाम्पल. तुम्ही यामधलं कोणतंही एक्झाम्पल घेऊ शकता. लाईक आय विल से दी वन अँड देन अनुज विल टेल मी. ओके, मी एक एक्झाम्पल घेऊन सांगते. अ क्रीपर प्लांटेड इन द कॉटरी यार्ड लीन्स टुवर्ड्स अ सपोर्ट. ओके, मराठीमध्ये अंगणात लावलेली वेल आधाराच्या दिशेने झुकत असते. ओके, and what is responsiveness to stimuli? An event that occurs in our surrounding is stimulus. The ability of living things to respond to stimuli is called their responsiveness to stimuli. चेतना क्षमता म्हणजे काय? सभोवताली घडलेली घटना, आपल्या सभोवताली घडलेली कोणतीही घटना म्हणजे चेतना, आणि त्यामुळे सजीवांनी केलेली हालचाल हा प्रतिसाद, आणि या चेतनेला प्रतिसाद देण्याच्या क्षमतेला चेतना क्षमता असं म्हणतात. ओके, सो एक एक्झाम्पल कोणतंही तुम्ही सांगू शकता. A creeper planted in a courtyard leans towards a support, and then you have to tell what is responsiveness to stimuli. Okay, अनुज तू सांगणार का आता एक कोणताही एक्झाम्पल आणि what is responsiveness to stimuli? येस टीचर. Yes, tell me one example of responsiveness to stimuli. आता मी एवढे एक्झाम्पल सांगितले, त्यामधनं एक सांग मला. टीचर, आपण पडलो की आपल्याला लागतं, आपल्या दुखतं तिथे. ओके, अजून? आणि आपण ओरडतो. येस. ओके. ओके, सो नाव यू हॅव अंडरस्टूड. तुम्हाला सगळ्यांना समजलंय का आज आपण काय शिकलो ते? ओके, कर्णिका and Aniket, have you completed writing? Okay, so we are going to stop here for today. Okay, आज आपण इथेच थांबणार आहोत आपला. सो आपण आज दोन्ही टॉपिक घेतले आहेत. बघा, आज आपण काय काय पाहिलं? रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युला अँड मुवमेंट, देन रिप्रोडक्शन. ओके, सजीवांमध्ये चेतना क्षमता आणि हालचाल कशी होते, आणि प्रजनन आणि पुनरुत्पादन कसं होतं. आय विल मेक सम क्वेश्चन्स ऑन दिस and will let you know. Okay, so okay, Pramita, can you tell me what is reproduction? प्रजनन किंवा पुनरुत्पादन म्हणजे काय? व्हॉट इज रिप्रोडक्शन? प्रजनन किंवा पुनरुत्पादन म्हणजे काय? The process by which a living thing generates a new living thing like itself is called reproduction or procreation. ओके, गुड. अंतरा, तू सांगणार का प्रजनन किंवा पुनरुत्पादन म्हणजे काय? Yes, teacher. सजीवांच्या स्वतःसारखे दुसरे जीवन निर्माण करण्याचे क्रियाला प्रजनन किंवा पुनरुत्पादन ओके. अनुज, विल यू टेल मी व्हॉट इज रिप्रोडक्शन? रिप्रोडक्शन म्हणजे काय सांगणार का? येस. ओके, now Karnika, will you show me your book? चला, फिल्मी बुक दाखवा मला. Okay, yes, good. What about Aniket? Aniket, show me your book. Okay, good. Yes, from 5th standard. Sahil, have you written? Yes, Sahil, have you written whatever I told you? Okay, no response. Yes, 6th standard, you can note down 2 questions.
सिक्स स्टँडर्ड वाल्यांनी 2 क्वेश्चन लिहून घ्यायचे आहेत आणि त्यांची उत्तरं लिहायची आहेत नंतर. चला, सिक्स स्टँडर्ड यू कॅन नोट डाऊन द क्वेश्चन्स. What is reproduction? Okay. Yes. And second is explain with the example. What is responsiveness to stimuli? Okay. चेतना क्षमता म्हणजे काय? आणि त्याचं एक उदाहरण द्यायचं आहे. येस. चला लिहा. सिक्स स्टँडर्ड व्हॉट इज रिप्रोडक्शन, प्रजनन म्हणजे काय, and then explain with the example what is responsiveness to stimuli, चेतना क्षमता म्हणजे काय, उदाहरण देऊन स्पष्ट करा. ओके. these questions you have to write. लिहून घ्या questions and next lecture you will show me the answers. Okay. So fifth standard we have completed. Yes. Okay, wait, sixth standard student. Yes, Aniket and Karnika, we have completed writing and our lesson also. So you can leave the class. Okay, your homework will be posted. Sixth standard completed, and after completing, please let me know in the chat box. Anuj, Pramita, and Antara. Okay, Pramita has completed. Okay, Antara, Anuj, पटापट लिहा आणि सांगा मला chat box मध्ये. Okay, Antara has also done. Yes. Anuj, ली पटकन. Okay, Anuj has also completed. So, सगळ्यांना समजलेला आहे का सांगा? सगळ्यांना समजलेला आहे आज आपण जे 2 टॉपिक शिकलो? Okay, no doubt at all. No one has any doubt. Okay. Okay, if you don't have any doubt, you can leave the class. Okay, bye bye everyone. Yes, Antara, you have any doubt? मॅम Yes. हेच ना फक्त लिहायचंय, बाकी नाही, फक्त हेच 2 होमवर्कला. आपण आज हेच टॉपिक कंप्लीट केले ना, मग हेच 2. ओके, लेसन कंप्लीट होईल तेव्हा आपण त्या लेसनच्या खालचे कंप्लीट करू. ओके, बाय. बाय बाय. Yes, bye bye. Welcome, dear. Bye.
येस, सगळ्यांनी क्लास लिव्ह करायचा आहे. अनुज, क्लास लिव्ह करायचा आहे.